हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवतोय आळूवडी। ही एक अशी रेसिपी आहे जी अनेक जण तर बघतात पण बनवायला घाबरतात, कारण त्यांना वाटतं की आळूवडी बनवायला खूप अवघड आहे। पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक अशी पद्धत जी अगदी सोपी आहे, पारंपरिक पद्धतीने, घरातल्या साहित्यात आणि गूळ चिंच न वापरता। चवीला तर छान आहेच, पण आरोग्यासाठी पण चांगली असते। आळूवडी कशी बनवायची ही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तुम्हाला जर शिकायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। आळूवडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। इथं मी 4 ते 5 आळूची पानं घेतलेली आहेत। बेसन पीठ 1 वाटी, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 2 टेबलस्पून लिंबाचा रस, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, मीठ, चिमूटभर हिंग, 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ। सर्वप्रथम 3 ते 4 मध्यम आकाराची आळूची ताजी पाने घेतली। ही पाने मी अगोदरच स्वच्छ पाण्याने धुवून कापडाने पुसून घेतलेली होती। आता प्रत्येक पान उलट करून त्यावरच्या जाड शिरा ह्या सुरीने कापून घेणार आहोत। शिरा काढत असताना पान फाटणार नाही याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे। इथे एक टिप सांगते, मोठी आणि हिरवीगार पानं जर निवडली तर रोल छान होतो। आता आपण हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा तयार करून घेणार आहोत। यासाठी मिक्सरच्या भांड्यात 7 ते 8 मी हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि लसूण पाकळ्या। हे सर्व छान मिक्सरला बारीक करून घेऊयात। मिक्सरला वाटत असताना त्यामध्ये पाणी घालायचं नाही, त्यामुळे आपला ठेचा पातळ होऊ शकतो। हे बघा, ठेचा किती छान तयार झालेला आहे। आता पीठ भिजवून घेऊया। सर्वप्रथम एका बोलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतले, 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ आणि आपण जो हिरव्या मिरची आणि लसणाचा ठेचा केला होता तो घ्यायचा आहे। यानंतर आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून लिंबाचा रस। तुम्ही लिंबाऐवजी चिंचेचा पण वापर करू शकता। आता घालूया चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग आणि पांढरे तीळ। हे सगळं एकत्र करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ तयार करू। पीठ तयार करत असताना त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे। हे पीठ खूप घट्ट किंवा पातळ नसले पाहिजे, अगदी मध्यमच असायला हवे, जे सहजपणे पानावर पसरता येईल। तुम्ही जर हाताने पीठ मळत असाल तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, यामुळे पिठात एकसंधपणा येतो आणि पानांवर सहज पसरता येतं। पीठ तयार करताना जरा एक्स्ट्राच करायचं, कारण पानावर लावताना कधी कधी जास्त लागतं। चला, आपलं पीठ तयार झालेलं आहे, बाजूला ठेवून देऊया। आता वेळ आहे आळूवडी रोल करण्याची। यासाठी आळूचं एक पान उलट्या बाजूने टाकलं आणि त्यावर एकसारखं पीठ पसरून घ्यायचंय। पीठ पसरत असताना सगळीकडे लागले का ते बघायचं। यानंतर त्यावरच दुसरं पान ठेवायचं आणि परत पीठ पसरून घेऊ। पीठ लावत असताना अगदी पातळसर आणि एकसंध थर लावायचा, त्याचबरोबर पीठ कोपऱ्यापर्यंत नीट पसरले पाहिजे। अशा प्रकारे 3 ते 4 पानांचे थर तयार करायचे आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पानांचे कमी जास्त पण थर करू शकता। यानंतर पाण्याच्या एका बाजूने घट्ट रोल तयार करायला सुरुवात करूयात। या अगोदर पानाच्या दोन्ही बाजू थोड्याशा आत वळवू, म्हणजे रोल मजबूत होतो। आता रोलिंग करायला सुरुवात करू। रोल करताना खूप सैल किंवा घट्ट गुंडाळायचं नाही, मध्यम रोलच गुंडाळायचा, म्हणजे वाफवताना नीट शिजतो। रोल करून झाल्यावर त्याचे टोक थोडं पीठ लावून चिटकवायचं। आळूवडी वाफवण्यासाठी मी इथं पातेल्यात पाणी ओतून घेतले, चांगलं गरम करून घ्यायचं। त्यावर चाळणी ठेवली, चाळणीला मी अगोदरच तेल लावून घेतलं होतं। आता रोल ठेवून घेऊया। यानंतर ताट झाकून अगदी 15 ते 20 मिनिटं मध्यम आचेवर वाफवायचं आहे। साधारणतः 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। आपण चेक करूया। रोल पूर्णपणे थंड होऊ दिला आहे। आता कट करून घेऊयात। हे कट केलेले काप तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी तळू शकता। शक्य असेल तर लगेचच तळून घ्यायचं, म्हणजे गरम गरम खूप छान लागतात चवीला। आता आपण वडीला फोडणी देणार आहोत। यासाठी तव्यामध्ये तेल गरम करून घेते। तेल गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा टेबलस्पून मोहरी टाकूया। मोहरी चांगली तडतडू द्यायची। आता छान मोहरी तडतडली आहे, हिंग टाकून घेऊयात। आळूवडीला फोडणी का द्यायची तर मोहरी, हिंग, तीळ या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्याने वडीला एक वेगळाच फ्लेवर येतो। तसंच फोडणीत परतल्यामुळे कुरकुरीतपणा पण येतो आणि वरचा भाग खमंग लागतो। 1 टेबलस्पून पांढरे तीळ घालूयात। तुम्ही यामध्ये जिरे पण वापरू शकता। आता कापलेल्या आळूवड्या तेलामध्ये सोडून घेऊया। वड्या तेलात सोडताना हळूहळू सोडायच्या, जेणेकरून तेल अंगावर उडणार नाही। तव्यामध्ये खूप जास्त वड्या एकाच वेळी टाकायच्या नाहीत, यामुळे तेलाचे तापमान कमी होते आणि वड्या नीट तळल्या जाणार नाहीत। आणि मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूनी मस्त परतून घेऊयात। तयार आहे आपली आळूवडी। बघितलं ना किती सोपी होती। आता तुम्ही नक्की ट्राय करा।
ट्राय करत असताना व्हिडिओमध्ये ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो केल्या तर आळूवडी 100% परफेक्ट होणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहेत अजून छान छान रेसिपी. पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.